Dear students, today we are going to discuss the next part from this chapter, that is Kepler's laws of planetary motions. Students, न्यूटननी जे लॉज डिराईव्ह केले रिगार्डिंग मोशन्स ऑफ प्लॅनेट्स किंवा न्यूटन्स लॉज जे आहेत, न्यूटन्स इक्वेशन्स जे आहेत, याच्यानंतर आपण एक लॉ शिकणार आहे न्यूटनचा, दॅट इज इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. सो न्यूटननी जे जे काही लॉज हे केले, तयार केले, ते बेस्ड होते केपलरच्या लॉजवरती. आता केपलर, जोहानस केपलर नावाचा जो सायंटिस्ट होता 16th सेंचुरीच्या आसपास, तर त्या दरम्यान जे काही वेगवेगळ्या ऑब्झर्वेशन्स किंवा जी काही इन्फॉर्मेशन अवेलेबल होती रिगार्डिंग द प्लॅनेट्स, त्या इन्फॉर्मेशनवरती बेस्ड ऑब्झर्वेशन्सच्या फक्त आधारे, म्हणजेच जे प्लॅनेट्स आहेत त्यांची पोझिशन, डेली पोझिशन कशी कशी चेंज होत जाते, त्या फक्त ऑब्झर्वेशन्सच्या आधारे केपलरने काय केलं तर त्या प्लॅनेट्सच्या मोशनबद्दल काही लॉज तयार केले. आणि ते लॉ फक्त आणि फक्त कशावरती बेस्ड होते, ते कारण तेव्हा जे टेलिस्कोप्स वगैरे अशी ॲडव्हान्स्ड इक्विपमेंट्स नोन नव्हती अजून. सो हे जे केपलरचे 3 लॉज आपण बघणार आहोत ते त्यानं कधी फॉर्म्युलेट केलेले होते, जस्ट बाय ऑब्झर्विंग द पोझिशन्स ऑफ द प्लॅनेट. आणि ते 3 लॉज काय काय आहेत ते बघूयात. हे 3 लॉज शिकण्याच्या आधी ह्याच्याशी रिलेटेड एक कन्सेप्ट आपण बघणार आहोत, दॅट इज इलिप्स. इलिप्स म्हणजे काय असतं बघा, तर नॉर्मल आपला जो कोनिकल सरफेस असतो, कोन जो असतो, त्या कोनला एका इन्क्लाइंड प्लेनमध्ये, म्हणजे तिरका जर तुम्ही त्याला कट केलात, सपोज दिस इज अ कोनिकल सरफेस. नाव इफ यू कट दिस कोन इन ॲन इन्क्लाइंड प्लेन, तिरका असा जर त्याला तुम्ही कट केलात, तर जो शेप बनेल, ज्याला थोडक्यात आपण ओव्हल शेप म्हणूया. सो दॅट ओव्हल शेप इज नथिंग बट इलिप्स. इलिप्स हा एक शेप असतो की त्याचं वैशिष्ट्य असं आहे की धिस इलिप्स इज हॅविंग 2 फोकस, म्हणजे ॲक्च्युली त्याला प्लुरल फोसाय असं म्हणतात. सपोज दिस इज ॲन इलिप्टिकल पाथ, किंवा इलिप्स हा शेप आहे. या इलिप्सला 2 फोसाय असतात, सिंग्युलर फोकस, प्लुरल फोसाय. ठीक आहे, समजा हा एक इलिप्स आहे, हा ह्याचा एक फोकस, हा ह्याचा सेकंड फोकस. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्याचं एक फीचर अजून एक असतं की या फोकस किंवा ह्या इलिप्सवरती असणारा कोणताही पॉईंट तुम्ही कन्सिडर करा. समजा मी इथे एक पॉईंट घेतला ए, इथे पॉईंट सपोज घेतला बी. तर हे जे 2 फोकस आहेत, त्या 2 फोकस आणि हे इलिप्सवरती असणारे कोणतेही पॉईंट्स यांच्यामधलं जे डिस्टन्सेस असतात किंवा डिस्टन्स जे असतं ते ऑलवेज कॉन्स्टंट असतं. म्हणजेच इन अदर वर्ड्स बघा, सपोज मला ह्या फोकसपासून ह्या ए पॉईंटपर्यंत जायचं आहे. F1 किंवा F1A हे जे डिस्टन्स असेल, या F1 पासून ए पर्यंत जाऊन परत F2 ह्या फोकसवरती मी जेव्हा जाईन, दॅट टाईम आय हॅव कवर्ड इक्वल डिस्टन्स ॲज F1 पासून बी पर्यंत जाऊन परत F2 पर्यंत जायला लागेल तेवढंच. म्हणजेच F1A आणि F2 हे डिस्टन्स जेवढं असणार आहे तेवढं सेम डिस्टन्स F1B आणि F2 एवढं असणार आहे. इलिप्सवरच्या कुठल्याही पॉईंटचं या 2 फोकसपासून असणारं अंतर जे आहे, त्यांचे जे ॲडिशन किंवा सम म्हणूयात आपण, ती कॉन्स्टंट असते. म्हणजेच हे जर मला सांगायचं झालं तर मी काय सांगेन बघा, F1A प्लस F1A प्लस F2A हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच F1B प्लस F2B हे अंतर असणार आहे. F1 पासून ए पर्यंत येऊन परत F2 वरती जायला जेवढं आपण डिस्टन्स कव्हर करणार, सेम डिस्टन्स असणार आहे F1 पासून बी पर्यंत जाऊन F2 पर्यंत जायला जेवढं असेल तेवढं. म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स हे कॉन्स्टंट असणार आहे. या इलिप्सचं हे एक कॅरेक्टरिस्टिक असं फीचर आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? सो
ही बेसिक इन्फॉर्मेशन झाली रिगार्डिंग द इलिप्स. आता ह्या इलिप्सची इन्फॉर्मेशन सांगण्यामागचं कारण असं आहे की आपला केपलरचा जो फर्स्ट लॉ आहे इट इज बेस्ड ऑन दिस कन्सेप्ट ऑफ इलिप्स. काय आहे फर्स्ट लॉ? तर जेव्हा केव्हा कोणतंही प्लॅनेट सनभोवतीनं फिरत असतं तर तेव्हा त्याचा जो फिरण्याचा पाथ असतो तो इलिप्टिकल असतो आणि त्या इलिप्सला जसे हे 2 फोकस आहेत त्यापैकी कुठल्या तरी एका फोकसवरती सन हा प्रेझेंट असतो. म्हणजे इलिप्टिकल पाथ जो आहे त्या इलिप्सच्या एका फोकसवरती सन असतो, आयदर ह्या किंवा ह्या. म्हणजे समजा हा आपण इथे दुसरा मी इलिप्स दाखवते. हा एक इलिप्टिकल पाथ आहे, हा प्लॅनेट आहे, हा सन आहे. आयदर ह्या फोकसवरती किंवा ह्या फोकसवरती कुठल्या तरी एका फोकसवरती सन असतो आणि त्या सनच्या भोवतीनं हा प्लॅनेट एका इलिप्टिकल पाथमध्ये फिरत असतो. आलं लक्षात? सो हा झाला आपला फर्स्ट लॉ केपलरचा रिगार्डिंग प्लॅनेटरी मोशन. द पाथ किंवा द प्लॅनेट, एनी प्लॅनेट, द पाथ ऑफ द प्लॅनेट. शब्द थोडेसे इकडे तिकडे झाले तरी चालतील. द पाथ ऑफ द प्लॅनेट इज ॲन इलिप्स. इलिप्स म्हणजे काय कळालं ना? आता ह्या इलिप्सच्या जर आपण विचार केला तर आपला सर्कल हा देखील एक इलिप्स असतो, हे लक्षात ठेवा. इलिप्स इथं मी तुम्हाला सांगितलं की एक ओव्हल शेप, बट ॲक्च्युली आपला सर्कल हा देखील एक इलिप्स असतो. मग तुम्ही म्हणाल सर्कलला कुठे फोकस 2 असतात, तर सर्कलचे दोन्ही फोकस जे असतात ते फोसा आहे ते सेंटरला एकत्रित आलेले असतात. म्हणजे ह्याचे दोन्ही फोकस जे आहेत ते इथंच एकत्रित झालेले आहेत. सर्कल हा सुद्धा एक प्रकारचा इलिप्स आहे असं आपण म्हणू शकतो. सो पाथ ऑफ द प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोसाय. कोणत्या तरी एका फोकसवरती सन प्रेझेंट असतो आणि त्याच्या भोवतीनं इलिप्स पाथमध्ये प्लॅनेट हा मूव्ह होत असतो. हा आपला फर्स्ट लॉ आहे केपलरचा. तोंडपाठच करायचा. केपलरचे 3 लॉज खूप खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते फर्स्ट लॉ म्हटलं की हाच, सेकंड लॉ असा, त्याचं जो काही तुम्हाला सांगितले ते सेम आपल्याला पाठ करायचे आहेत कारण ते तसेच आपल्याला लिहावे लागणार आहे. 3 मार्क्ससाठी तुम्हाला केपलर्स लॉज विचारले जातात. सो हा एक लॉ झाला म्हणजे तुमचं 1 मार्कची प्रिपरेशन झाली. कसं तयार करायचं हे लक्षात आलं. तुमचे वर्ड्स तुम्ही इथं यूज करू शकता बट त्याचं मिनिंग शक्यतो चेंज करू नका की पाथ ऑफ द प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोसाय. प्लॅनेटचा पाथ सनभोवतीचा जो आहे तो इलिप्स आहे आणि त्याच्या 2 फोकस जे असतात त्यापैकी एका फोकसवरती सन आहे आणि त्याच्या भोवतीनं हा प्लॅनेट फिरत असतो. हा एक्सप्लेन करणारा केपलरचा फर्स्ट लॉ. त्यानंतर सेकंड लॉ काय आहे बघा. सेकंड लॉ एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला इथे एक डायग्राम दाखवते. हा इलिप्स, इथे आपण एक सन दाखवू आणि हा प्लॅनेट. आता बघा हा प्लॅनेट जेव्हा सनभोवतीनं फिरत असतो तेव्हा समजा आता आपण एक काही पॉईंट्स कन्सिडर करूया. हा सन आहे. आता हा प्लॅनेट या पोझिशनपासून इथंपर्यंत गेला म्हणजे इथं मूव्ह होत होत इथंपर्यंत आला. इथून याला मी सपोज ए पॉईंट म्हटलं, याला मी बी पॉईंट म्हटलं. त्यानंतर मी 2 पुढचे पॉईंट असे कन्सिडर केले की हे 2 पॉईंट सी पॉईंट म्हटलं, याला डी पॉईंट म्हटलं. 2 पॉईंट्स एवढे जरी कन्सिडर केले तरी सफिशियंट आहे. आता याच्याशी रिलेटेड प्लॅनेटच्या मोशनशी रिलेटेड हा सेकंड लॉ आहे. तो काय सांगतो बघा. ह्या प्लॅनेटला ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जायला जेवढा वेळ लागतोय तेवढा सेम वेळ किंवा तेवढं सेम डिस्टन्स, वेळ म्हणण्याच्या ऐवजी आपण डिस्टन्स म्हणूयात, हे ए पासून बी पर्यंतचं जेवढं डिस्टन्स त्या प्लॅनेटनं कव्हर केलेलं आहे सेम डिस्टन्स हे सी पॉईंटपासून डी पॉईंटपर्यंतचं असणार आहे. सो हा जो प्लॅनेट आहे सेकंड लॉ काय सांगतो बघा. द प्लॅनेट किंवा द लाईन which joins the sun and the planet, it covers equal area in equal interval of time. हा आपला सेकंड लॉ आहे. एक्सप्लेन मी करतेच आहे तुम्हाला बघा. द लाईन
जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. सन आणि प्लॅनेट यांना जॉईन करणारी लाईन कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल टाईम. सेम टाईममध्ये. म्हणजेच बघा हां, आता हे सेकंड आपला लॉ आहे. हा लॉ एक्सप्लेन कसा करायचा किंवा मिनिंग त्याचं समजून घ्या. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत हा जो प्लॅनेट जातो आहे सनच्या भोवतीनं, तर हा जे डिस्टन्स आपण इमॅजिन करूयात किंवा हे जो टोटल एरिया आहे, हा जेवढा एरिया आहे तेवढाच इक्वल एरिया हा आहे की जो प्लॅनेट इक्वल टाईममध्ये कव्हर करतो. मग तुम्ही म्हणाल इथं बघितलं तर हे जो एरिया कम्पॅरेटिव्हली आपल्याला जास्त दिसतोय, इथे तुम्हाला कमी दिसेल. किंवा तुम्ही सपोज अजून एक हा एरिया सपोज कन्सिडर केलात, EF पॉईंट असा कन्सिडर केला सपोज, तर ए पासून बी पर्यंत जायला त्या प्लॅनेटला जेवढा वेळ लागतोय, नीट समजून घ्या हं, हे थोडंसं मे बी वाटू शकतं पण नीट ऐका, तुम्हाला व्यवस्थित समजणार. ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जायला या प्लॅनेटला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ सी पॉईंटपासून डी पॉईंटपर्यंत जायला आणि ई पॉईंटपासून एफ पॉईंटपर्यंत जायला लागणार आहे. मग तुम्ही म्हणाल अंतर तर इथे कमी किंवा जास्त असं प्रत्येक ठिकाणी असणार आहे. सो जरी अंतर कमी किंवा जास्त असलं तरी त्या प्लॅनेट, तो जो प्लॅनेट मूव्ह होतं इलिप्टिकल पाथमध्ये, तर तो त्याची व्हेलॉसिटी चेंज करत असतो. अँड बाय चेंजिंग और बाय ॲडजस्टिंग व्हेलॉसिटी इट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम. आलं लक्षात? म्हणजे इथे टाईम सेम आहे, इथंपासून इथंपर्यंत जायला जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच टाईम इथंपासून इथंपर्यंत जायला लागणार. मग व्हेलॉसिटी प्रत्येक ठिकाणी, जर तुमचं डिस्टन्स जास्त असेल तर तिथं त्याची व्हेलॉसिटी ही कंपॅरेटिव्हली जास्त असणार. डिस्टन्स जर कमी असेल तर तिथं त्याची व्हेलॉसिटी कमी असणार. दस बाय चेंजिंग इट्स व्हेलॉसिटी द प्लॅनेट्स कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम. हा सांगणारा आपला सेकंड लॉ आहे. आता व्यवस्थित समजला याचा अर्थ? इट मीन्स द एरिया ASB जेवढा आहे तेवढाच एरिया CSD आहे आणि तेवढाच एरिया ESF एवढा आहे अकॉर्डिंग टू द सेकंड लॉ. नीट ह्याचा अर्थ समजून घ्या. याच्यावरती ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला थिंक ओव्हर इटमध्ये याच्याचवरती प्रश्न विचारला आहे की जर ह्या प्लॅनेटने एरिया हा जो आहे हा सेम असेल, ASB जेवढा एरिया आहे तेवढाच CSD आणि तेवढाच ESF असेल, तर व्हॉट कॅन यू से अबाउट EF अँड BA, असा एक काहीतरी प्रश्न आहे. सो व्हॉट कॅन यू कन्क्लूड और व्हॉट कॅन यू से अबाउट EF अँड BA, तर तुम्ही असं सांगाल की त्या प्लॅनेटला the planet requires or the planet requires same time for traveling from point A to point B and the same time to travel from point E to point F. म्हणजे A पासून B पर्यंत जायला जेवढा वेळ लागणार तेवढा C पासून D आणि तेवढाच E पासून F पर्यंत जायला लागणार. हे एक्सप्लेन करणारा सेकंड लॉ आहे. दॅट इज द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन कव्हर्स. इथं तुम्हाला स्वीप्स असं दिलं आहे, तुम्ही कव्हर्स म्हटलं तरी चालेल. इक्वल एरिया अँड इक्वल टाईम, इक्वल इंटरवल ऑफ टाईम असं म्हटलं तरी चालेल. सो हा झाला आपला सेकंड लॉ. नाव लेट अस सी व्हॉट इज द थर्ड लॉ. थर्ड लॉ हा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि प्लॅनेट आणि सन यांच्यामधलं ॲव्हरेज डिस्टन्स यांच्यातलं कोरिलेशन सांगणारा लॉ आहे. बघा इथं आपण जर कन्सिडर करूयात कॅपिटल T ॲज पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट, म्हणजेच ए पासून सुरू होऊन परत फिरत ए पर्यंत येण्यासाठी त्याला जेवढा टाईम लागला दॅट टाईम इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. इजंट इट? सो T इथे आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कन्सिडर करूयात आणि R ॲव्हरेज डिस्टन्स. ॲव्हरेज हा शब्द इम्पॉर्टंट आहे. ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. ॲव्हरेज यासाठी कारण जर तुम्ही हे डिस्टन्स कन्सिडर केलं तर कमी आहे आणि हे डिस्टन्स कन्सिडर केलं तर जास्त असणार आहे, बरोबर. सो हे टोटल जो पाथ आहे
त्या टोटल पाथचं आपण एक ॲव्हरेज व्हॅल्यू कन्सिडर केली, ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन हे आर आहे असं जर कन्सिडर केलं तर ह्या दोघांच्यामध्ये असणारं कोरिलेशन सांगणारा केपलरचा थर्ड लॉ आहे आणि तो काय सांगतो बघा, इफ T is the period of revolution and R is the average distance of the planet, then बघा square of period of revolution, period of revolution चा स्क्वेअर शॉर्टमध्ये लक्षात ठेवा टी स्क्वेअर. आता लक्षात ठेवताना तुम्ही टी स्क्वेअर आणि आर क्यूब असं लक्षात ठेवायचं, पण लिहिताना मात्र असं पूर्ण व्यवस्थित लिहायचं की स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन of the planet is directly proportional कुणाशी, तर जो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे त्याच्या क्यूबशी. Square of period of revolution of the planet is directly proportional to the cube of average distance of planet from sun. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर हा ॲव्हरेज डिस्टन्सच्या क्यूबशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि हेच आपण इथे सांगूयात, दॅट इज टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब. हा आपला थर्ड लॉ आहे विच स्टेट्स कोरिलेशन बिटवीन पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अँड डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. हेच आपण असं पण लिहू शकतो, टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. के हा आपला कॉन्स्टंट आहे प्रपोर्शनॅलिटीचा, और दिस कॅन ऑल्सो बी रिटन ॲज टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. थर्ड लॉ जो आहे तो आपण ह्या तीन पद्धतीनं एक्सप्लेन करू शकतो, दॅट इज टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब और T square is equal to K R cube where K is the constant of proportionality, and third way आहे T square upon R cube is equal to K, that is constant. Okay, so this is the third law of Kepler which tells us about the correlation between period and distance. ओके, आलं लक्षात सगळ्यांच्या. केपलरचे 3 लॉज हे तुम्हाला तोंडपाठ करायचे आहेत. ॲक्च्युली तोंडपाठ करण्याच्या आधी तुम्ही हे समजून घ्या की ह्या प्लॅनेटला ए पासून मूव्ह होत परत एपर्यंत येण्यासाठी लागणारा जो काही टाईम पिरियड आहे तो कशाशी प्रपोर्शनल आहे, तर ह्या जो डिस्टन्स आहे ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट त्याच्या क्यूबशी प्रपोर्शनल आहे. म्हणजे डिस्टन्स जेवढं वाढेल तेवढा टाईम पिरियड वाढणार थोडक्यात, किंवा डिस्टन्स कमी झालं की टाईम पिरियड कमी होणार असा त्याचा शॉर्टमध्ये अर्थ येतो. हे लक्षात आले तुमचे 3 लॉज केपलरचे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. होपफुली तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, पॉईंट व्यवस्थित समजला असेल. केपलरचे 3 लॉज आपल्याला पाठच करायचे आहेत जसं तुम्हाला सांगितलं. याच्यावरती आपल्याला न्यूमरिकल्स पण सॉल्व करायचे आहेत की जे आपण नंतर सगळे न्यूमरिकल्स आपण एकत्रित घेणार आहोत, आणि काही डेरिवेशन्स पण आहेत. आता हा जो केपलरचा थर्ड लॉ आहे याच्यावरती बेस्ड न्यूटननी एक इन्व्हर्स स्क्वेअर लॉ तयार केलेला आहे. तो जो लॉ आहे तो आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणारच आहोत. तोपर्यंत आपण थांबूया.